आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे यार कसं जाणार यार? सॉरी 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 मी नंतर येऊ का? म्हणजे मला जरी आठवत नसलं की तुम्ही माझ्या बायको आहात, पण मला तर आठवत आहे ना। निघताय कशाला मग? एक काम कर ना, उलट मदत कर ना माझी थोडी। बघा हो सिद्धिराज, हे बघा आता मी कसं समजावू तुम्हाला ना, मला नाही कळते हो। पण हे बघा, आपलं जरी लग्न झालं असलं ना तरी आपल्यात लग्नाचं नातं नाहीये, म्हणजे तसं नाहीये। तसं नाही मग कसं आहे? म्हणजे वेगळं आहे। वेगळं म्हणजे कसं? आता वेगळं म्हणजे कसं समजावून सांगू? जाऊ दे, समजावण्यापेक्षा मदत केलेली बरी। करेक्ट आहे। या फार ते अचानक ना कसं टाईट झाला काय माहिती। एक मिनिट। झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी, सैरा हट्ट झालं जी, सैरा हट्ट झालं जी, सैरा हट्ट झालं जी। आत्ता जरी मला आपल्या लग्नाबद्दल काही आठवत नसलं ना, तरी तुमच्याशी लग्न करताना जो काही विचार केला होता ना मी, एकदम करेक्ट होता। वाह, काय बायको मिळाली आहे। काय चाललंय तुमचं सिद्धिराज? काय चाललंय हो? तुम्ही विसरलात का की तुम्ही माझी बायको आहात? थोडं तरी प्रेमाने बोला ना। आणि आता असं म्हणू नका की आपल्यात लग्नाचं नातं असलं तरी ते तसं नाहीये म्हणून। बरं बरं ठीक आहे। हे बघा, हा हे सरबत तुम्ही प्या, मला बरीच काम आहेत, मी जाते। थँक्यू। चीयर्स। क्या बात है। सिद्धिराज, एरवी कुठलाही प्रॉब्लेम आला की तुमच्याशी मला बोलता येत होतं किंवा गाडे पाटलांशी बोलायचे मी, पण आता तुम्ही दोघंही एक आहात म्हटल्यावर
कोणीच माझ्याशी बोलू शकणार नाहीये. काय करू मी? सिद्धिराजला कसं सांगू की मी तयार आहे त्यांना समजून घ्यायला? काही कुठपर्यंत कणिक मळून झालीये, श्रीखंडही होईलच आता. बटाट्याची भाजी पण पटकन करून घेते. हा, सिंचनाच्या आवडीची तिखटाची. हो. बाबा कमाल आहे. हा नाही म्हणजे थोड्या वेळापूर्वी दारात पार रुसली होतीस तिच्यावर आणि आता तिच्या आवडीची भाजी बनवतेस. आई, आमच्या दोघींमध्ये कसंही नातं असलं ना तरी भांडणाचं नक्कीच नाहीये. हा? यांचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं आहे. आजींनी बरोबर ओळखलं. आई, गेले कित्येक दिवस आपल्या घरात महागड्या सेंटचा सुवासच दरवळत नव्हता, नाही? पण आज कोणीतरी आलंय तर बघा कसा सुवास दरवळतोय. छान. घरात येऊन अर्धा तास नाही झाला तोपर्यंत झालं यांचं सुरू. कधी यांचे टोमणे थांबणार आहेत ना काही माहिती. सिंचना, वेडाबाई, टोमणा नव्हते मारत काही मी, तुला चिडवत होते अगं मी. पण काय गरज काय होती चिडवायची? हे बघ, आता आपण आपल्याच माणसांशी गंमत नाही का करत, तशीच तुझी केली. सिंचना, इतके दिवस तू घरी नव्हतीस ना, असं लुटूपुटूचं भांडलं कोणीच नव्हतं बघ माझ्याशी. वहिनी, त्यापेक्षा क्लिअरली सांगा ना. तुमचे दात शिवशिवत होते. कधी एकदा सिंचना घरात येते आणि कधी तिच्यावर भडास काढते, असं झालं होतं तुमचं. सिंचना बाळा, अगं नाही नाही नाही, तुझा गैरसमज होतोय. तिला असं काही म्हणायचं नव्हतं. तू एक काम कर ना बाळा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. स्वयंपाक तयार झाला ना की तुला हाक मारतो. नाही, का सोडून द्यायचा मी विषय? मुळात मी काय म्हणते, का मस्करी करायची यांनी माझी? अगं म्हटलं ना, मी सहज बोलले. मला असं खरंच वाटलं नाही की तुला वाईट वाटेल. माझा काही हेतू नव्हता. आई, तुम्ही तरी एक सांगा. मिनिट, त्यांना कशाला घेताय मध्ये? मुळात येता जाता माझ्या माहेरच्या श्रीमंतीवरून बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? आई थांबा. सिंचना, तुझ्या माहेरच्या श्रीमंतीचा विषयच नव्हता अगं इथे. काय नव्हता विषय? काय नव्हता? मगाशी सगळं ऐकलंय मी. परफ्यूम वरून कोण बोललं महागडा परफ्यूम म्हणून? आयुष्यात आहे ना दुसरे विषय पण असतात बोलायला, पण नाही. संतोष दादा आणि तुम्हाला पैशांशिवाय दुसरा काही दिसतं? सिंचना, एक मिनिट. तुला संतोषला पैशांवरनं जे काही बोलायचं असेल ना ते बोल, मी तुला अडवणार नाही. पण तू उगाच वीणाला का बोलतेस? कारण जेव्हा हरीश नोकरी करत नव्हता तेव्हा टोमणे मला सुद्धा बसत होते. मग जेव्हा जेव्हा पैशांचा मुद्दा निघेल तेव्हा तेव्हा वीणा वहिनींना सुद्धा ऐकावं लागेल. सिंचना, काय 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 ऐकावं लागेल? कोणाला ऐकावं लागेल? ऐका ना, तुम्ही काही बोलू नका. मीच जरा तिला काहीतरी बोलले म्हणून ती अशी रागवली जरा माझ्यावर. गरजच काय तिच्याशी बोलायची? तेव्हा प्रेमाचं भरत येतं. अगं वीणा, सिंचना, काय चाललंय काय तुमचं? हा, अगं दोघी आता जरा थोडा वेळ एकमेकींशी बोलूच नका बरं. शांत बसा. आजी, अहो असं कसं? आता माणसं घरात राहतात म्हटल्यावर एकमेकांशी काही ना काहीतरी बोलणारच ना. शेवटी एकाच घरात राहतो आपण. तोच तर प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, आपण सगळे एकत्र या घरात राहतो, हा तुला प्रॉब्लेम वाटतोय बाळा? आई प्लीज, तुम्ही उगाच मला शब्दात पकडू नका. सिंचना, तुला लक्ष्मीनं शब्दात वगैरे पकडलंच नाहीये. हे जे आता तू बोललीस ना, ते जर तुझ्या मनात नसतं ना तर ओठांवर आलंच नसतं. लक्ष्मी निवास